आता सगळ्यांना फायदा होतोय का? सगळे खुश आहे ती बरं. जेवढी जेवढी वापरते ती बरं. ती सगळे द्राक्षाला वापरले, डाळिंबाला वापरले, टोमॅटो आहे, पेरूला वापरले, आम्ही घेवडा बघितला, घेवडा तुमच्या हा. आपल्या त्याच्या शेजारी. घेवड्याला असं का? हा. बरं. त्याची तोड अशी संपली, दुसरा तोड महाग आहे तेवढं मोठा. कमी भूमसागर टेक्नॉलॉजी म्हणजे कसं आहे, शेती कमी खर्चात सोपी शेती, म्हणजे कमी खर्च होतोय आणि शेती पण सोपी होते आणि मालकाला काही टेन्शन नाही ना, म्हणजे उत्पन्नाची शाश्वती पण आहे. त्यांना मागच्या वर्षी 100% रासायनिक होतं, यावर्षी 50% सुद्धा नाही. मी रासायनिक 50% पण नाही. 50% सुद्धा नाही. मग तुम्हाला वाटलं नाही का रासायनिक एकदम सोडायला लागले? पण तुम्ही मग असे म्हणले तसं मित्रावर 100% 100% विश्वास. प्रत्येक वर्गात तुम्ही एवढे जण होते, मग त्याच्यामुळे विश्वास तुम्ही 100% ठेवला. बस. त्याला अजून त्याला प्रोत्साहन मिळत म्हणजे अजून ती म्हणते आता हिथनं पुढे ती भूमी अमृतच मी वापरणार आहे, तू सांगेन तीच करणार आहे. बरोबर. बाकीच्या पण पिकाला वापरला. आणि मला खर्च कमी उत्पादन जास्त, त्याला अनुभव आला. आणि जशी माती सुधारेल आपली तशी- तसं तर आपल्याला अजून सर. सोपं जाणार. सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संजय पांडुरंग मोहिते, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. बरोबर. करकम मधली आपली ही बाग आहे. हं. हे बागेचं वय किती आहे? आता ही 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे. हा, व्हरायटी कोणती आहे? थांबसन आहे. थॉम्सन आहे. थॉम्सन. बरोबर. ही व्हरायटी मार्केटिंग साठी केली का बेदाण्यासाठी केली? मागच्या वर्षी बेदाण्यासाठी मार्केटिंगसाठी केली ती, बरं. ह्या वर्षी आपल्या बेदाण्यासाठी केली. बेदाण्यासाठी केली. हा. बरोबर. आता आपण ह्या बागेचा जर आता 3 वर्षाचा काळ बघितला आणि तुम्ही ह्या वर्षी भूमीच्या टेक्नॉलॉजी सोबत जोडलेले आहेत, तर तुम्ही कसे जोडलेत आणि पहिलं तुम्हाला म्हणजे काय अनुभव आहे ह्याचा? याचा कायच अनुभव नव्हता. मी असंच म्हणजे मित्राच्या मळ्यामध्ये, संदीप मित्राच्या मळ्यात जात होतो. ये म्हणले जायचो, बघायचो, बरं. त्याचं तिथले शेतीचं म्हणजे नियोजन बघत होतो. हो हो. मग त्याला विचारतो, बाबा तू काय वापरतो काय नाही. ती म्हणला मी भूमी चार्जर, भूमी अमृत या सगळं वापरतो प्रोजेक्ट. बरोबर. ती म्हणला मला सुद्धा म्हणलं, मी दुसरं वापरत नाही, हा. घेऊन जा. मग एप्रिल छाटणीला टाकले, कालच्या सेटिंगच्या टाइमला 2दा टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत 2 डोस वापरले 2 डोस. भूमी अमृतचे? हा, बरोबर. पहिले 30 पोती आणि कालच्याला 22 पोती. 22 पोते. हा, ही क्षेत्र किती आहे? 2 एकर आहे. 2 एकर. 2000 बोड आहे. 2000 बोटाला तुम्ही वापरले? हा, बरोबर. 2 डोस झालेले आहेत. 2 डोस झाले. तुम्ही लिक्विड वगैरे भूमीच्या वापरता? भूमी चार्जर लिक्विडच आहे. बरोबर. फवाराचं लिक्विड आहे आणि सोडाचं लिक्विडच आहे. बरोबर. ह्या बागेसाठी मास्तर वगैरे? मास्तर मागच्या वर्षी होता. हा हा मग मागच्या वर्षी मास्तर असताना तो मास्तर काय म्हणला, हा ह्या वर्षी काय बाग बरोबर नाही, हा आपण काय करू म्हणला, सोडून देऊ. हा हा. बरं. म्हणलं काय सर असं नाही, म्हणला मालच नाही तर काय, म्हणला कशाला बघू आपण धरायचं, खर्च विनाकारण करायचा. बरं. मग असं म्हणल्यावर मग बर म्हणलं. मग त्याला जाऊन दिलं, मित्रा बोलून घेतलं, मित्री सरांना, हा हा ये बाब म्हणलं इकडे बघू. हा मग तो काय म्हणला, धरू म्हणला, काय व्हायचं ते बघून. हा. म्हणजे गाड्याची पोझिशन तशी नसेल, नव्हतीच, हा. छोटे छोटे दिसत होते, म्हणजे जिरणार आहे घर? जिरणार आहे. हा हा. मग ज्या टाइमला आपलं प्रोजेक्ट चालू केलं मी, हम्म. मग त्या टाइमला घर दिसायला लागलं. मग आता ही पोझिशन माझी बागाची आहे, चालवला. बरं. मग तुमचे ते जे मास्तर होते ते नंतर आले नंतर का? आली 2 महिने आले. हा, हा. मग त्याला म्हणला, मग तुम्ही काय चमत्कार केला का मला ह्या बागाला? बरं. चमत्कार नाही म्हणलं, हा. मी सांगितलं तुम्हाला ही डोस वापरला मी, हा. माझ्या मित्राचं प्रोजेक्ट घेतलंय म्हणलं, इकडे वापरलंय मी सगळं. बरं बरं आणि सध्या तोच माझे पैसे 15 दिवसांना 8 दिवसांना तो येऊन जातोय, बरं बघतोय काय कमी आहे काय नाही. बरं माझी सध्या गोळीची पोझिशन आहे, मागच्या वर्षी ह्याच्यापेक्षा कमी होती, ह्यापेक्षा डबल आहे. बरं बरं. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जी खूप जास्त आहे. मनीची साईज आहे Size- डबल आहे ह्या वर्षी. साईज आणि ह्याची फिनिशिंग म्हणजे लस्टर आणि आणि चमक चमक सगळ्यात बरं. जास्त बरं, क्वालिटी. मग गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. काम गेल्या वर्षी म्हणजे डाग दिसायची, हो हो हो. ह्या वर्षी माझ्या बागात कुठं बघायला मिळणार नाही तुम्हाला. बरोबर. नाही मनी वगैरे एकदम कडक आहे, कडक आहे. त्याच्यात पाणी वगैरे विषय नाही. आपल्याला जर मनी जर फोडायचं म्हणलं तर पूर्ण घराशिवाय काय दिसणार गार नाही. दिसते. एवढं घर आहे आता याच्यामध्ये. माझं 40 दिवस 104 हम्म. महिने झाले, 4 महिन्यांनी 4 दिवस आज कम्प्लीट. बरोबर. 4 महिने आणि 4 4 दिवस, म्हणजे अजून हार्वेस्टिंगला किती एक वेळ महिना आहे? time माझा. 1 महिना वेळ आहे, म्हणजे अजून ह्याचं हो डेव्हलपमेंट ना. कलर वगैरे येणार आहे. बरोबर. जेव्हा तुम्हाला असं वाटत होतं बाग सोडून द्यावी, तुमच्या मित्रांचं ऐकलं, मित्र सरांचं की धरायला पाहिजे बाग, मग तुम्हाला तो निर्णय योग्य वाटतो का? एकदम व्यवस्थित वाटलं. योग्य तुम्हाला म्हणजे वाटलं होतं का अशी बाग येईल मग? योग्य म्हणजे काय झालं ना, आता 1 वर्ष कष्ट करायचं, 1 वर्ष सोडायचं, पुढच्या वर्षी वाट बघायला बसायला लागलं. बरोबर. पण 1 वर्ष. हा, मागच्या वर्षीपेक्षा मला ह्या वर्षी डबल उत्पन्न मिळणार.
आणि जमिनीची मागच्या वर्षीपेक्षा डबल उत्पन्न मिळणार ह्या वर्षी. ह्या वर्षी ह्या वर्षी म्हणजे बाग सोडून द्यायची होती द्यायची आणि गेल्या वर्षीपेक्षा जास्त. डबल मालच तसा आहे ह्या वर्षी, म्हणजे साईज म्हणजे मागच्या नियोजनावर गेल्या वर्षी जेवढा माल निघाला होता हा. त्याच्यापेक्षा ह्या वर्षी Double उत्पादन डबल होणार आहे. माल कमी आहे पण डबल माल निघणार, माल कमी आहे पण साईज डबल झाली. साईज डबल हा? झाली. बरोबर. म्हणजे समजा ठीक आहे गेल्या वर्षी जेवढे बंच होते त्याच्यापेक्षा निमेच आहे निमेचे ते पण पण साईज डबल झाली डबल झाली. आणि घर वगैरे वजन ह्याच्यात जास्त भरपूर खूप आहे. भरपूर पाहिजे बरोबर. तेवढं मिळालं. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा माल जास्त निघणार असं म्हणताय तुम्ही. हा ओके. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये साईज मध्ये फायदा झालाय, Size वजनामध्ये पण झाला, जमीन फायदा झाला महत्वाची, म्हणजे जमीन भुसभुशीत झाली जमीन एकदम भुसभुशीत झाली. आणि एक सुद्धा शेणखत एक सुद्धा शेणखत पाठी टाकली नाही, एक पाटी अजिबात एक नाही. सुद्धा नाही. बरं बरं. मग गरज पडली नाही तुम्हाला. पडलेच पण नाही. बरं. मित्र सर म्हणले अजिबात वापरायला म्हणलं आपला हाही प्रोजेक्ट काय होतं म्हणले ते. म्हणजे जे आपण शेणखताला 25-30 हजार खर्च करतोय एकरी, एक ते करायची गरज नाही. म्हणजे 2 एकरात तुमचा 60,000 तो त्याचा खर्च वाचला. त्याचाच वाचला. हा, घरचं जर शेणखत चांगला असेल तर काय अडचण नाही, शेणखत एक नंबरचं असतं कुजलेलं. पण तुमच्याकडे नसताना विकत घेऊन असताना हा? टाकलं नाही, असताना टाकलं नाही. टाकलं नाही. बर असताना टाकलं का नाही. बरं एवढा का? विश्वास? म्हणजे बघू म्हणलं ती आता ती वापरत नाही ना, हा हा. म्हणजे कसं आमचं बालपण सगळं एका ठिकाणी गेलेलं आहे दोघांचं, बर बर. एकाच वर्गात होते एकाच तुम्ही? वर्गात. हा, हा. बरं. शेवटपर्यंत म्हणजे कसं आहे, ती काय खोटं बोलणार नाही मला, हा, हा. बाबा हे कर ते कर, म्हणून मी त्या नियोजनानुसार गेलो पुढं. बरं बरं. आणि माझा ही क्षेत्र नाही शेतीचा, हा. तुमचं क्षेत्र काय? इटभट्टीनं कंस्ट्रक्शन लाईन आहे. बरं, कंस्ट्रक्शन आहे. मग तुमचा उद्योग खूप उद्योग मोठे आहे ते. तिकडे आमचं ह्या धंद्यात आम्हाला त्यांनी शिरवलेलं आहे. बाबा- मित्रांनी. हा मित्र. बरं बरं. सर या ना तुम्ही. तर आपण ही जी बाग बघतोय सर बरं का, तर ह्याची गोळीची साईज पण वाढली. तुम्ही बंच बद्दल मग अशी म्हणत होता, ही साईज किती होत होती गेल्या वर्षी? हे अशी म्हणजे आजी गोट्टो गोट्टो होते ते, साईज होत नव्हते. हा हा. गोट्टो म्हणजे दाबल्यासारखी, म्हणजे एकदम बारीक बारीक छोटे. मणी आणि गच्च आणि एकदम छोटे आणि असं असं जाम जाम घट्ट. म्हणजे सुटसुटीतपणा नव्हता. नव्हतं ना. ही कसं म्हणजे- असं लुसलुसीत पण येतं. म्हणजे ह्याचं जे स्ट्रक्चर आहे सर, ते हे स्ट्रक्चर ह्या वर्षी घडाला जे पाहिजे ते मिळालंय. डबल आहे डबल. नॅचरल ते बी हा नॅचरल. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावा लागला नाही. ना कायच नाही. मग गेल्या वर्षी गच्च जे होते त्याला शेप आज- मिळत नव्हते. मागच्या वर्षी 100% रासायनिक होतं, ह्या वर्षी 50% सुद्धा नाही. मी रासायनिक 50% पण नाही. 50% सुद्धा नाही. मग तुम्हाला वाटलं नाही का रासायनिक एकदम सोडायला लागले? पण तुम्ही मग असे म्हणले तसं मित्रावर 100% 100% विश्वास. विश्वास. प्रत्येक वर्गात तुम्ही दोघे जण होते, हा. मग त्याच्यामुळे विश्वास तुम्ही 100% ठेवला. ठेवला. बरं बरं. तर तुम्ही म्हणत होता मातीमध्ये खूप छान बदल झाला. माती पूर्ण झालं म्हणजे कसं होतं, हा आपण असं ही केलं हवा, हा. म्हणजे अशी उकरत होती का आजी सर? नाही हा? म्हणजे जाम हा. ही आहे सारखी आहे. हा, म्हणजे अशी अशी इट सारखी आता व्हायची. ही कशी होती हवा? बरं. आता एकदम बुसबुशीत तुम्ही असं उकरू शकत नव्हता नाही, पहिलं. हा? नाही नाही. बरं. आणि यावर्षी मी बाग सुद्धा फोडली नाही. हं? फुडली नाही बाग. फुडली नाही, गवत तसंच दिसतंय सर. कटर मारलेलं मी ही बंद केलंय, काय म्हणते त्याला, तणनाशी बंद करून टाकलंय. तणनाशक पूर्ण मारायचं नाही. मारत नाही, कटर मारतोय मी. म्हणजे ब्रश कटर वापरला हा, तुम्ही, brush cutter तणनाशक सोडूनच दिले. दिलंय. मग खूप छान गोष्ट आहे. गवत असताना सुद्धा सुंदर माल. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा एवढा तुम्ही मास्तर ठेवून, एवढा खर्च करून, एवढं तुम्ही आपदून तणनाशक मारून, नाही ते मारून, तरी लय, पण लय. दरवर्षीपेक्षा माल कमी असताना सुद्धा उत्पादनाची गॅरंटी तुम्हाला यावर्षी जास्त मिळाली. उलट आणि माझा खर्च यावर्षी कमी होणार आहे. रासायनिकचा खर्च कमी झाला तुम्ही 50% म्हणताय. 50%. बरोबर. असं वाटतंय का आपलं तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्हाला जास्त खर्च झाला? ना वापर एकदम त्या लेवल मध्ये झालाय सगळं. बरोबर. 2 एकराच्या मानाने म्हणजे 2 एकराच्या मानाने खर्च झालाय. कमी. एक्स्ट्रा आपण देऊन असं एक्स्ट्रा उत्पन्न काढतो असं नाही, उलट कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जास्त काढायला लागले. बरोबर. आणि गव्हाला मी हीच वापरलेलं प्रोजेक्ट आहे. गव्हाला पण हा, वापरले. गहू माझा आज 1 नंबरला गहू आहे. बरं. मक्याला तीच वापरलेलं आहे. हा. मका काय बदल झाला त्याच्यामध्ये 1 नंबर मका दरवर्षीपेक्षा? दरवर्षी. आता माझे 2 महिन्याचे असेल हा. गुडघ्या लेवल मका आहे. बरं. आणि हिरवीगार. हिरवीगार गार. एकदम. बरोबर. मग त्याला वाढीसाठी दुसरं काय दिलं नाही? अजून काय दिलं नाही, 2च पोते टाकले, दाणेदार आणि दुसरं काय ते भूमी अमृत. भूमी अमृत. आणि दाणेदार काय टाकले? 1 पोत आपलं ग्रीन महाराष्ट्र टाकले. बरोबर. म्हणजे ह्याचा पण तुम्हाला सुंदर अनुभव आलेला. बरोबर. म्हणजे तुम्ही चारायला सुद्धा हे भूमीच्या टेक्नॉलॉजी वापरला, म्हणजे गव्हाला जेणेकरून सुद्धा वापरलेलं आहे. गव्हाला गव्हाला तर असं एक सुद्धा म्हणजे दाणा टाकला नाही मी. बरं. 24 काय नाही ते हाय. गहू घरी खाता का तुम्ही? आता घरीच. म्हणजे विषमुक्त गहू. मग त्याचं एक समाधान आहे तुम्हाला. हा, बरोबर. म्हणजे विषमुक्त गहू स्वतः सेंद्रिय पद्धतीने पिकवून पिकवून. तुम्ही घरी खाता, म्हणजे आणि ही मला- खूप मोठी गोष्ट आणि आहे. गव्हासून मला ह्या वर्षी, मागच्या वर्षी त्याच राहणार मला 5 पोती झालते. हम्म. ह्या वर्षी कमीत कमी 8 ते 9 पोती होते. 8 ते 9 9 म्हणजे जवळपास डबलच धरून चालायचं. डबल डबल 70-80% तरी कमीत कमी. आणि अर्धा वाढ. एकर तुकडा आहे माझा. हम्म? अर्धा एकर अर्धा लावलेला एकराचा. आहे. हा. बरं. बागाच्या पलीकडच आहे. बरोबर.
म्हणजे गव्हामध्ये पण वाढ व्हायली. बरोबर. रोगराई वगैरे काहीच नाही आपलं- बघा मिळणार ना तुम्ही नाही, तुम्ही मका पण केली ना, तर मकावर रोगराई काय आळी? नाही काय नाही. बरं आळी होती ना त्या एकच म्हणजे आपल्या ह्याच्यातच टाकलं हम्म. आणि ते औषध मारून घेतलं बरं बरं. आता काय नाही हिरवी गार मका नंतर आळी पडलेली नाही. नाही नाही ओके. आता ही जी आपण माल बघतोय ह्याच्यावर तुम्हाला ह्या वर्षी बोरे किंवा इतर डावणी नाही. किंवा इतर रोग काहीच नाही काहीच नाही काहीच नाही, म्हणजे त्रास झाला नाही रोग काहीच राहिला? बरं बरं. तुम्हाला तुम्हाला आंबे सुद्धा 10 झाड येते हा. मागच्या वर्षी भरपूर आंबा दिलता ह्या वर्षी त्या डबल आंबा आहे बरं बरं आंब्याला पण वापर. 2-2 किलो टाकतोय प्रत्येक झाडाला बरं बरं. 10 ह्या वर्षी डबल आंबा आहे. हा बरं बरं. आता मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता आपण व्हिडिओ मध्ये सगळ्या शेतकऱ्याला दाखवतोय तुम्ही दोघं खूप जवळचे मित्र आहे, मग तुम्ही दोघं मित्र आहेत म्हणल्यावर तुम्ही खोटं पण बोलू शकता. आणि आम्ही जवळच्या सांगतोय बाबा या आमचं प्रोजेक्ट पण त्यांचा विश्वास बसत नाही आमच्यावर हा? आणि ज्या टाइमला येता जाता बैल आला माल कसा खराच फुगलाय माझं हा. आता शेजारी माझं थम्सनच आहे हा, हा. बरं. त्याच्यानं माझ्या भराट्यामध्ये लय फरक पडलाय हा, शेजारी पण थम्सनच आहे. माझं थम्सनच मग त्या थम्सन मध्ये आणि ह्यामध्ये किती फुगवणीचा लय फरक आहे? लय लय फरक आहे लय तरी किती? माझ्या 50% त्यांची फुगवण हा. तुम्ही मगाशी म्हणला होता या आपला आसमान आहे ती जमीन आहे. जमीन आहे. जमीन आसमानचा फरक आणि आहे. बांधकर शेजारीच आहे लांब नाही शेजारीच शेजारी फक्त बांध मध्ये आहे. बांधमध्ये बरोबर. म्हणजे तेवढ्याच खर्चामध्ये आपलं ह्या वर्षी बऱ्यापैकी उत्पादन म्हणजे शाश्वती नसताना शाश्वती आणून द्यायचं काम आपल्या भूमीच्या टेक्नॉलॉजीने केलेलं आहे. मग आता इतक्यापर्यंत तुमचा प्रवास आहे, तुम्ही एकूणच ही सगळं चित्र बघत असताना आतापर्यंतच्या प्रवासावर तुम्ही समाधानी आहेत का? पूर्ण भरपूर भरपूर. भरपूर समाधान आहे बरं बरं. मग पुढच्या वेळेस किंवा आता एप्रिल छाटणीपासून छाटणी. तुम्ही वापरणार का? काहीच डोस टाकणार मी म्हणजे तुम्ही बाकी पण पिकाला वापरताय, सगळ्या ह्याच्यावरून कळतं की तुम्ही नाही फक्त ह्याच्यावरच खुश नाही, बाकी सुद्धा पिकाला तुम्ही वापरता. वापरणार बरं बरं. सर आपण जसं सर म्हणले तुम्ही पहिल्यापासून मित्र आहेत आणि तुम्ही जसं सांगितलं तसं लगेच त्यांनी ऐकले आणि वापरले, ह्यांना फायदा पण होतोय. तर ही बाग बघितल्यानंतर आताच्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता आणि काय वाटतं तुम्हाला? आता ह्यांना शेतीतला म्हणजे काहीच अनुभवच नाही. हो. कधी ह्यांनी शेती ही लाईनच नाही त्यांची. लाईनच नाही ह्याची. बरं. आता ह्यांनी ते शेण आणि बांधकाम क्षेत्रात असल्यामुळे गेल्या वर्षी तर एक मास्तर लक्ष ठेवून म्हणजे शेती हा, करतात थोडक्यात असं. मग त्यांनी काय केलं, ह्यांना मी सांगितलं होतं तेव्हाच मीच ह्यांना थॉम्सनची व्हरायटी भरायला लावली. बरं बरं काय त्यांना काढी सुद्धा आम्ही जाऊन दिली. दिली. काय म्हणजे शेतीतला गंधच नाही थोडक्यात. तरी सुद्धा त्यांना म्हणलं तुम्ही मास्तर ठेवून शेती करा. मग त्यांनी करत होते. बरं. मग गेल्या वर्षी पण उत्पादन बऱ्यापैकी निघलं. आणि मग ह्या वर्षी काय झालं ते मास्तरने त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं आहे, तुम्ही खर्च करत बसू नका. मग ह्यांनी मला फोन केला, अरे असा असा आहे प्रॉब्लेम ये पटकन बघितलं आणि म्हणलं आपण अपडेट म्हणजे त्यांनी सोडण्यापेक्षा धरू बाग. धरू बनले मग त्याला तसं म्हणल्यावर ही पण म्हणला होय करू. मग त्याला लगेच मी डोस टाकायला लावला बर. आणि वरून फवारणी आपल्याला करायला लावल्या. जरा बऱ्यापैकी दिसायला लागलं. त्याच्यात ते समाधान झाला आहे. जसं सेटिंग होईल तसं दिसायला व्यवस्थित. हा. नाही आपला जे तुमचे मास्तर होते ते खर्च पण निघणार नाही म्हणून. हा निघणार समोर होता ना तो मग आमच्या आता दोघांसमोर काय होता. वाटतं तुम्हाला खर्च आता खर्च निघून माझं उत्पन्न वाढत नाही. उत्पन्न येणार आहे येणार. चांगलं. आणि त्याला आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का? त्याला ती नाराज झाला होता तसं म्हणल्यावर. पण त्याला आता शेतीची आवड पण निर्माण झाली आणि आत्मविश्वास पण वाढला. आत्मविश्वास वाढला. म्हणजे माहिती नसताना मी आत्मविश्वास 100% वाढला. शेतीकडे लक्ष देत नव्हतो. बरं. आता सुद्धा माझं 100% नाही. आता पण कसं आहे? 60% लक्ष देतो मी हा. शेतीकडे. मग तुम्ही लक्ष न देता का आणलंही? बरं बरं. आणि त्याचं कसं झालं अजून हा. कसं आहे तो आबदल्यासारखे आपल्याला ही असं चांगलं दिसल्यावर बरं. त्याला अजून त्याला प्रोत्साहन मिळत म्हणजे आज ती म्हणते आता हिथनं पुढे ती भूमी अमृतच मी वापरणार आहे. तू सांगेन तीच करणार आहे. बरोबर. बाकीच्या पण पिकाला वापरतात. आणि मला खर्च कमी उत्पादन जास्त त्याला अनुभव आला. आणि जशी माती सुधारला आपली तशी- तसं तर आपल्याला अजून सर, सोपं जाणार आहे. पूर्ण पाण्यात म्हणजे पाणी होतं बागात पूर्ण ती करते हे कर पावसाळ्यात. शेती तुम्हाला असं वाटतंय, आता तुम्हाला तर अनुभव नाही, पण तुम्हाला असं वाटलं का ह्या वर्षी लय किचकट आहे, लय अभ्यास करावा लागतो? नाही नाही काय नाही हो, कुठली गोष्ट केल्याशिवाय तर गती तर हा. करायला तर लागणार नाही. करणार लागणार आहे. पण तुम्हाला असं वाटलं होतं का आता मास्तर पण आहे ह्या वर्षी आणि आता काय करून काय कमी पडलं तर मग कशी बाग येईल? ह्या मित्रांनी काय सांगितलं मास्तर नसल्या पाहिजे मीच बघणार म्हणला. हा. मी तुला व्यवस्थित करून देतो गाडी म्हणलं. देतो. म्हणजे सरांचं मार्गदर्शन एकदम चांगलं मोलाचं लाभलं ह्या वर्षी. बरं बरं. नाही तुम्हाला माहिती नसताना एवढं तुम्ही बागेमध्ये तुम्ही ह्या वर्षी उलट जास्त उत्पन्न काढताय. हा त्याला मोठी गोष्ट. त्याला उत्पादन जास्त निघतं ह्याच्यातच आनंद आहे. बरं, नाही, मला ते म्हणले जे ना हा. जसं बंची एकदम बारीक असायचा, आता इथं मनी त्यांना दाखवायला नाही. म्हणजे ही बघा स्ट्रक्चर कसं आहे याचं ह्या वर्षी घडाचं, तर असं स्ट्रक्चर भेटलं होतं का तुम्हाला सर? नाही ना. स्ट्रक्चर फिनिशिंग हा
त्याच्यावरचं लष्टर लष्टर तर नव्हताच म्हणजे असं कुठं स्पॉट दिसायचे. का तुम्ही पावडर ह्या वर्षी पावडर आणून लावली त्याला पावडर आणून लावल्यानेच माल दिसतोय. पावडर लावायची गरज नाही. पूर्ण भागात कुठं नाही बरं खराब म्हणजे असं सेम ह्या व्हरायटी सारखं सगळं माल दिसणार. बरं बरं म्हणजे एकूणच तुम्ही समाधानी आहेत का? समाधान भरपूर समाधान आहे. बरं बरं इतर जे शेतकरी असते समजा त्यांना द्राक्ष बाग नव्याने केले आणि त्यांना त्यातलं जास्त माहिती नाही बागेमधलं किंवा ते कशात ना कशात प्रॉब्लेम मध्ये अडकलेले आहेत अडकले तर म्हणजे त्यांच्यासाठी रासायनिक भागात अडकले ते. हा रासायनिक मध्ये जास्त रासायनिक. अडकलेत म्हणजे हे जास्त टेन्शन. आपलं कमी पैशाचं खर्च म्हणजे कमी खर्चात ही शेती आहे त्यांची जास्त खर्चात जे ही हा आहे शेती जास्त खर्च आणि टेन्शन जास्त जास्त खर्च टेन्शन जास्त रासायनिक. आहे. आणि आपलं कसं आहे कमी. भूमच्या टेक्नॉलॉजी म्हणजे कसं आहे शेती कमी खर्चात सोपी शेती म्हणजे कमी खर्च होतोय आणि शेती पण सोपी होते आणि मालकाला काही टेन्शन नाही ना म्हणजे उत्पन्नाची शाश्वती पण आहे. त्यांना दरवर्षी मास्तर सांगायचं आहे एकरी 2 पोती एसओपीची टाका, 10-26 2 टाका एकरी, त्याचं 2 एकर. मग ती एसओपीची 4 पिशव्या, 10-26च्या 4 पिशव्या. आणि मग आता हे पाणी फिरताना मी म्हणलं काय तुला एसओपी टाकावं लागेल. म्हणलं किती टाकायचं? म्हणलं एकच पिशवी एक पिशवी टाकायची. टाकली फक्त. त्याला वाटायला लागलं एक पिशवी म्हणजे 2 एकरात 2 एकराला. बरं 2 एकराला एक पिशवी टाकलेली. हा ती म्हणलं म्हणजे एवढं प्रमाण कमी कमी असतं. पडलंय मग. हा नाही प्रमाण कमी असत. हा त्या आपल्या भूमी अमृत खतामध्ये काय केलं मी त्याला हे करायला लावलं, Mix करून, बट्टी बट्टी लावली. लावली. 2 दिवस म्हणलं राहू दे, त्याच्यात गुळ आणि गुळ 10 किलो टाकला. 1840 एक पिशवी आहे ना, एक एक म्हणजे दोन्ही पण एक पिशवी 2 एकराला. बरं आणि आपल्या त्या भूमी अमृतच्या 8 बॅगा होत्या, त्या 8 का 10 बॅगा होत्या हा ना, 8 बॅगा. त्याच्यात भट्टी 2 दिवस लावायला सांगितली ह्याला आणि पुन्हा म्हणलं ती 2 दिवसानंतर ह्याला टाकून घ्यायचं. बरोबर इतका जी ह्यानं सांगितलं मला पुन्हा काय माल जी फुगायला लागलाय म्हणला. म्हणजे आपल्या खातामध्ये बेसळ दिल्यानंतर आणि त्यानं मला काय म्हणलं होता पहिल्यांदा 18 एसओपीची एकच पिशवी म्हणलं इतकं कमी असतं. तुमची पहिले एसपी वगैरे किती जायचं पोटॅश? पण त्या टायमा मागच्या वेळेस 4 पोती गेली. 4 पोती. 4 पोती. ह्या वेळेस एकच. एकच आणि ती त्याला आत्मविश्वास नव्हता इतका आपला माल म्हणजे पोटॅश आपण जे म्हणतोय तुम्हाला लागलं ती शेवटला पोटॅश लागलं आणि ते बी तुम्ही 4 पैकी 1 म्हणजे 25%वरच आणलं. 25%वर आणलं. आणि तरी सुद्धा बरं गेल्या वर्षी 4 टाकून एवढी साईज होती का? फुगवण नव्हती हा? एवढी फुगवण म्हणजे लोक जे म्हणतात आपलं पोटॅश टाकल्यावर फुगतो माल, घर भरतो. घर भरतो. हा. म्हणजे ह्याच्यापेक्षा योग्य पोषण महत्वाचं आहे का नुसतं पोटॅश दिलं पाहिजे? पोषणच महत्वाचं पोषण आहे. सगळं मिळून महत्वाचं आहे. हा. बरोबर. तर आपला जे डोस टाकलाय सर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कमतरता वाटली का? म्हणजे कुठं घडामध्ये किंवा तुम्हाला कशातच नाही. हा बाबा इथं हे घटक कमी पडला मला हे बाहेरून टाकावं लागला. सगळा माल एकदम व्यवस्थित त्या घटकमुळे. आणि म्हणजे घटक कुठं कमी पडलेला नाही. आणि शेती आणि जमिनीची व्यवस्थित म्हणजे भुसभुशीत जमीन झालेली आहे. बरं बरं असं घट्ट झालं नाही जमीन. बरं बरं. इतर जे शेतकरी- आणि ती आपलं खत आहे ना, खत असं म्हणजे पाणी पडत तसं विरघळून जाते खत. हा म्हणजे समजा आपण आपलं दाणेदार असेल पावडर असेल सगळं हे मिक्स करतो आणि ड्रिप खाली टाकलं तर जसं ठिबक पडेल तसं लगेच विरघळा. तसं रासायनिक 3 वर्ष लागतंय. म्हणजे तुम्ही खड्डे घेताना किंवा नंतर मातीमध्ये तसंच आढळतंय नंतर तसं जर खड्डे घेताना बाहेर काढलं की 3 वर्ष खत बाहेर पडतं. म्हणजे पिकाला ते लागूच होत नाही. म्हणजे ते थोडक्यात आपल्याला त्याचे जे पैसे दिलेले असतात त्याचा वापर होत नाही योग्य रीतीने आपल्याला ते अन्नद्रव्य भेटत नाही. बरं म्हणजे तुमचा ही पण एक अनुभव चांगला आहे की आपले खतं दिल्यानंतर लगेच विरघळतात आणि लगेच लागू पण होतात. बरं बरं खूप छान अनुभव आहे. जे ह्या भागामध्ये करकम भागामध्ये खूप बाग आहे बरं का. आणि जसं आता तुम्हाला शेतीची माहिती नव्हती जास्त तुम्ही ह्या वर्षी केली तर इतर जे शेतकरी असतील त्यांना काय सांगाल तुम्ही? सांग त्यांना बाबा या माझी शेती बघा आणि त्यावर तुमचं डेव्हलप बघा पुढचं. माझा 50% खर्च आहे, तुमचा 100% खर्च आहे. बरं त्या खर्चात तुम्ही बघा कसं म्हणजे खर्च बघा उत्पादन बघा उत्पन्न बघा. बरं बरं सर आपण तुम्ही मार्गदर्शन करता या भागामध्ये बी करता आणि तुमच्या मित्रांना पण केलंय. तुम्ही मार्गदर्शन कधीपासून करता? आता हे आपल्या कंपनीचे प्रोडक्ट घेऊन मी गेल्या वर्षी घेतले होते. म्हणजे गेल्या वर्षीपासून तुम्हाला अनुभव आहे स्वतः घरी वापर? हा मी स्वतःच वापरतोय आणि मला रिझल्ट चांगले आल्यामुळे मी हीच घेतली डीलरशिपच घेतली. बरं. आणि त्याच्यामुळं कसं आहे पहिल्यापासून अनुभव. तुम्हाला द्राक्षाचा किती वर्षाचा अनुभव आहे? मला 18 ते 20 वर्ष. 20 वर्षाचा अनुभव आहे पूर्ण. बरं. त्याच्यामुळं माझी शेती बघून
त्यानं विश्वास आहे माझ्यावर. म्हणजे तुम्ही आधी स्वतःची शेती हा हा बघितली, हा. त्यात वापरून बघितला, वापरून नंतर बघितलं. मात्र निर्णय घेतला सर्व मित्रांना, नातेवाईकांना, हा, ते गावकऱ्यांना, मित्र- सगळ्यांना फायदा द्यायचा. सगळ्याला आता सगळ्यांना फायदा होतोय का? सगळे खुश आहे ती. बरं जेवढे वापरते ती बरं ती सगळे द्राक्षाला वापरले, डाळिंबाला वापरले, टोमॅटो आहे, पेरूला वापरले, आम्ही केळीला घेवडा बघितला, वापरले. घेवडा तुमच्या हा. आपलं, हा, त्याच्या शेजारी. घेवड्याला असं का? हा. बरं. त्याची तोड अशी संपली, दुसरा तोड महाग आहे तेवढा मोठा. हा, हा. आपल्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बरोबर. म्हणजे त्याला नेलो होतो मी. सगळ्याच पिकामध्ये अनुभव सगळ्या. बऱ्यापैकी. मीच बघितलं जाऊन, चला मला बघू म्हणलं प्लॉट. हो. हा, हा. बरोबर. म्हणजे आपले प्लॉट बघण्यासारखे आहे. बघण्यासारखे आहे. बरोबर. सर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9421 हम्म. 07 हम्म. 1783. बरोबर. सर तुम्ही मार्गदर्शन करता सर्वांना, हा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 80 55 14 16 16. ओके सर, धन्यवाद.